काल राज्यातल्या निवडणुकांचा महापालिका जिल्हा परिषदाच्या निवडणुकांचा निकाल हाती आलेला आहे। त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा सुपरफास्ट। राज्यातल्या प्रमुख 10 महापालिकांपैकी 9 महापालिकांमध्ये घवघवीत यश मिळवून भाजपने विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे। मुंबईत जवळपास शिवसेने इतक्याच जागा मिळवत भाजपने स्वतःचा महापौर बसवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे गड हिसकावण्यात भाजपला यश आलंय, तर तिकडे सोलापूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान होण्याची शक्यता आहे। नागपूरचा गड राखण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपने नाशिकही काबीज केलंय, तर उल्हासनगरमध्ये देखील भाजप 1 नंबरचा पक्ष ठरलाय। तिकडे जिल्हा परिषदांमध्ये देखील भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यात। चंद्रपूर, वर्धा, सांगली, जळगाव याशिवाय महत्त्वाच्या जिल्हा परिषदांमध्ये देखील कमळच विजयी ठरलंय। मुंबई महापालिकेचा प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेनेमध्ये रंगलेलं महाभारत निकालानंतर वेगळ्या वळणावरती येऊन पोहोचलंय। कारण मुंबईकरांनी शिवसेनेच्या पदरात 84 जागा टाकल्यात, तर स्वबळावरती रिंगणात उतरलेल्या भाजपने मुंबईत जोरदार मुसंडी मारत 82 जागेवरती विजयाचं कमळ फुलवलंय। मुंबई महापालिकेची मॅजिक फिगर 114 असल्यामुळे भाजप आणि शिवसेनेला एकहाती सत्ता स्थापन करणं इथं अशक्य आहे। दरम्यान मुंबईत काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9 आणि मनसेला 7 आणि अपक्षांसह इतर राजकीय पक्षांना 14 जागी यश मिळाले। तेव्हा मुंबई महापालिकेमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळालेल्या आहेत ते आपण बघतोय। एकूण 227 पैकी 84 जागा या शिवसेनेला मिळालेल्या आहेत। अवघ्या 2 जागा कमी भाजपला मिळाल्या आहेत। 82 जागा भाजपच्या पदरात पडल्या आहेत, तर 2012 मध्ये जो पक्ष दुसऱ्या स्थानी होता तो आता तिसऱ्या स्थानी गेलाय। अर्थात काँग्रेस 31 जागा फक्त जिंकता आलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7 आणि इतर पक्ष आणि अपक्षांना 14 जागीच यश मिळालंय। तेव्हा शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी आता सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे। दरम्यान मुंबईत कोणत्या समीकरणानंतर मॅजिक फिगर गाठता येऊ शकते, तर शिवसेना आणि भाजप जर एकत्र आली तर 84 अधिक 82 अशी मिळून एकूण संख्या होते 166। सेना भाजप एकत्र युती करून सत्ता स्थापन करू शकतात, मात्र सध्या तरी शिवसेना अजूनही अग्रेसिव्ह दिसतेय। दुसरा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलानुसार शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली तर 84 अधिक 31 अशी 115, 114 जी मॅजिक फिगर आहे ती अर्थात गाठता येऊ शकते आणि सत्ता स्थापन करता येऊ शकते। मात्र शिवसेना हा पर्याय निवडणार का हे बघावं लागेल। दुसरीकडे भाजपने जर सत्ता स्थापनेचा दावा केला तर भाजपला त्याच्या आधी शिवसेना, मनसे आणि इतर पक्ष जर एकत्र आले तर एकूण आकडा 105 होऊ शकतो, जो सत्ता स्थापनेसाठी पुरेसा नाहीये। तर भाजपकडे काय काय पर्याय आहेत सत्ता स्थापनेसाठी, तर भाजपच्या 82 जागा अधिक काँग्रेसच्या 31 जागा 113 जागा होतात। 1 जागा कमी पडते बहुमत गाठण्यासाठी आणि त्यासाठी भाजपला धडपड करावी लागेल, तर सत्ता स्थापन होऊ शकते। दुसरा पर्याय भाजपकडे आहे, तो म्हणजे भाजप 82, काँग्रेस 31 आणि इतर पक्ष अपक्ष मिळून 14 जणांना जर एकत्र घेतलं तर 127 अशी मॅजिक फिगर 114 ची आरामात भाजपला गाठता येऊ शकते। दरम्यान महापालिकांप्रमाणे जिल्हा परिषदांमध्ये देखील सर्वाधिक जागा मिळवत भाजप 1 क्रमांकाचा पक्ष राहिलेला आहे। महाराष्ट्रात चित्र आपण बघतोय, भाजपने एकूण 408 जागी यश मिळवलेलं आहे। शिवसेनेला जवळपास त्याच्या निम्म्या जागा मिळालेल्या आहे, 272 जागी यश मिळालेलं आहे। काँग्रेसने 300 जागी यश मिळवलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 354, तर इतर पक्ष आणि अपक्षांना ज्याच्यात मनसे देखील येते 137 जागी फक्त यश मिळवता आलेलं आहे। तेव्हा झेडपी निवडणुकीत देखील भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। आणि मुंबई महापालिकेमध्ये कुणाशी हातमिळवणी करायची याचा निर्णय भाजप कोर कमिटी घेणार आहे। मुंबई महापालिकेच्या निकालानंतर भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे। तर राज्यातलं सरकार हे नोटिशीवरचं सरकार नसल्याचं महापालिका निकालानंतर स्पष्ट झाल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले।
तुम्हाला पुन्हा सांगतो की भारतीय जनता पक्षामध्ये सगळे निर्णय हे भारतीय जनता पक्षाची कोर कमिटी घेते. ती सगळी परिस्थिती घेऊन आमच्या कोर कमिटीचे प्रमुख आमचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आहेत, आशिष शेलार आणि आमची कोर कमिटी असे आम्ही सगळे बसून आणि कोर कमिटी या संदर्भात पुढची कारवाई काय करायची याचा निर्णय करेल. काही झालं तरी मुंबईत शिवसेनेचाच महापौर बसेल इतकंच नाही तर मुख्यमंत्री देखील शिवसेनेचाच असेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलाय. महापालिकांच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. तर भाजपनं सत्ता आणि पैसा वापरून विजय संपादन केल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसंच मतदार याद्यांमध्ये कुणीतरी षडयंत्र रचलं असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या 84 जागांवरती शिवसेनेला घवघवीत यश मिळालेलं आहे तर काटेकी टक्कर असलेल्या भाजपला 82 जागांवरती कब्जा करण्यात आलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी सेना भाजपमध्ये पुन्हा युती होणार. पालिकेत महापौर कुणाचा बसणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. मतदार याद्यांमधनं मतदारांची नावं गायब होणं हा एक घोळ आहे, मोठा घोळ आहे. आणि याच्याबद्दल जो कोण त्याला जबाबदार असेल, मग अगदी निवडणूक आयोग असेल तरी सुद्धा त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. कारण तुम्ही कोणाचाही मतदानाचा अधिकार हा हिरावून घेऊ शकत नाही. यश कुठे मानतो तुम्ही? यश कसं मानता येईल? त्यांनी जेवढी ताकद पणाला लावली होती त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यांचं हे मोजा ना. जी काही ताकद पणाला लावली होती त्यांनी, सत्ता संपत्ती साधन वगैरे सगळं, त्या प्रमाणात तुम्ही त्यांचं हे मोजणी करावी. मुंबईत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसलं तरी मुंबईत आमचाच महापौर होणार असा विश्वास भाजप आणि शिवसेना दोघांकडून व्यक्त केला जातोय. या सगळ्या निकालावरती एक व्यवस्थित प्रेस किंवा भाष्य म्हणा, ज्यावेळेला पूर्ण निकाल सगळे जाहीर होतील, सगळे लोक मला येऊन भेटतील, तेव्हा मी नक्की येईल. मग त्या दुसरं कोणाचं बनणार आणि मी सांगू दुसरं बनेल म्हणून? मी तर शिवसेनेचंच करणार. मुंबईचा महापौरच नाही, पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेचा. इथं तर आकड्याचा खेळ आहे आणि काही अपक्षांनी आमच्याशी संपर्क साधला सुद्धा आणि त्यामुळं अपक्षाची जोडतोड करून कोणाची संख्या जास्त होते त्याचा महापौर होईल. आम्ही अपक्षाच्या संपर्कात आहोत. काही अपक्षांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि जर आमचे आकडे असले तर कुठल्याही प्रकारची तडजोड आम्ही करणार नाही. एकीकडे मुंबई महापालिकेमध्ये कुणाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये, त्यामुळे काँग्रेसनं शिवसेनेसमोर मदतीचा हात पुढे करण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास विचार करू असं काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलंय. आम्ही वरिष्ठ नेत्यांनाही हे सर्व प्रपोजल देऊ का शेवटी आपली लढाई देशभरमध्ये भारतीय जनता पार्टीशी आहे आणि जे स्थानिक पक्ष असतील कदाचित त्यांना भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर ह्या प्रस्तावावर महाराष्ट्रामध्ये चर्चा करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती परिस्थितीमध्ये चर्चा करायला पाहिजे. मुंबईत ईश्वर चिठ्ठीत देखील भाजपनंच बाजी मारली आहे. दोनदा मतमोजणी करून देखील मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 220 मध्ये भाजपचे अतुल शहा आणि शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांना 5,946 अशी समान मतं मिळाली होती. त्यामुळे शहा आणि बागलकर यांच्यात टाय झाल्यानं ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ही ईश्वर चिठ्ठी एका मुलीच्या हातानं काढण्यात आली, ज्यात भाजपच्या अतुल शहा यांनी बाजी मारली आणि अखेर वॉर्ड क्रमांक 220 चे नगरसेवक म्हणून अतुल शहा यांना घोषित करण्यात आलं. एक मत किती महत्वाचं असतं हे या निकालावरून स्पष्ट होत आहे. दरम्यान मुंबई महापालिकेच्या निकालानंतर आशिष शेलार यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा टोला लगावलाय. आमचा हा दणदणीत विजय आहे, हा विजय मुंबईकरांना सुपूर्द करतो, मुख्यमंत्र्यांच्या कर्तृत्वाचा हा विजय असल्याचं त्यांनी म्हटलंय. काही लोकांची वाढ ही फुटपट्टीमध्ये झालेली आहे. शाळेतल्या मुलांना जी फुटपट्टी लागते त्या शाळेतल्या मुलांना लागणाऱ्या फुटपट्टीप्रमाणे काहींची वाढ फुटपट्टीमध्ये वाढली आहे तर भाजपची वाढ पटींमध्ये वाढलेली आहे. तेव्हा मुंबईत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेला चिमटे काढायला सुरुवात केली आहे. निवडणुकीपूर्वी अवकातीची भाषा करणाऱ्यांना आता त्यांची अवकात दाखवू असा टोला विनोद तावडेंनी देखील शिवसेनेच्या संजय राऊतांना लगावलाय.
शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले होते की यांना 60 जागा म्हणजे 40ची अवकात नाही. आता आमची अवकात कुठवर आली आहे, 70 पर्यंत पोहोचायला लागली आहे. हे राऊतना कळेल, सेनेला कळेल. हे भाजपने मुंबईत प्रचंड मुसंडी मारली आहे आणि याबद्दल मुंबईकरांना आम्ही धन्यवाद देतो. परळीत झालेला पराभव स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा देणार आहेत. त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालंय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंची टक्कर होती. मात्र जिल्हा परिषदेत झालेल्या दारुण पराभवामुळे पंकजा मुंडेंनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सगळं काही करूनही जनतेनं असा कौल का दिला त्याचं विश्लेषण आत्ता करता येणार नाही. मात्र पराभव स्वीकारून मी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचं पंकजा मुंडेंनी जाहीर केलंय. साम दाम दंडभेद आणि विकास ह्या सगळ्या गोष्टी करूनही मी परवा माझा कट्टावरही म्हटलं मला मतदारांचा कल कळत नाही की त्यांना नेमकं विकासाला मतदान द्यायचंय का काय, कोणत्या प्रतीचं राजकारण इथे विजयी होतंय आणि त्या प्रतीमध्ये जर मी नाही बसत असेल तर मी सांगितलं की वेळोवेळी मला राजकारणामध्ये याच्यासाठी एक्झिट घेण्यासाठी माझी तयारी असेल, कारण मी माझ्या तत्वांना फार बळी देऊन राजकारण करेन असं नाही. तेव्हा आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं असलं तरी तो राजीनामा स्वीकारणार नाही असं मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केलंय. असं आहे की एखाद्या निवडणुकीत परफॉर्मन्स चांगला असतो कधी नसतो, त्यामुळे त्याच्या आधारावर काही फार मूल्यमापन करण्याचं कारण नाही आहे. आणि मला राजीनामा प्राप्त झाला नाही, पण तो प्राप्त झाला तरी देखील आता तरी मनातून स्वीकारण्याचं काही कारण दिसत नाही. आणि परळीतल्या 6च्या 6 जागा पंकजा मुंडे यांच्या हातून निसटला आणि ज्यांचा विजय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे विजयासंदर्भात ती पाहूयात. आता मागच्या वेळेस आम्ही पूर्णपणाने हरलो होतो, आज ते पूर्णपणाने हरलेत आणि अशा लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतात. आता कुणी किती जिवारी लावावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला काय नक्कीच देता येणार नाही. पण आपल्या माध्यमातून मी परळी विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेचे मनापासून आभार मानेल. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी देखील आपल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा कालच राजीनामा दिलाय. पराभवासाठी आपण सर्वस्वी जबाबदार असल्याचं सांगून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती पत्रकारांना दिली. गेल्या वेळच्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 52 जागांवरती विजय मिळवलेला होता. पण यंदाच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला 31 ठिकाणीच आघाडी मिळाल्यानं पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय. यासंबंधी पत्रकारांशी बोलताना पक्षाच्या पराभवासाठी आपण सर्वस्वी जबाबदार असून आपण पदावरून पायउतार होत असल्याचं यावेळी निरुपम यांनी सांगितलं. एक मुंबई अध्यक्ष के नाते मैंने कांग्रेस पार्टी का कैंपेन जैसे चलना चाहिए अच्छे ढंग से चलाया. कई पार्टी के अंदर लोग थे जो कैंपेन बिगाड़ने में लगे थे, फिर भी एक अपने स्तर पर जो प्रयास होता है किया. आज जो फैसला जनता का है उसको हम स्वीकार कर रहे हैं. जो जीते हैं उनको मैं बधाई दूंगा. आणि काँग्रेसचा मुंबईत जो पराभव झाला त्या संदर्भात आणि संजय निरुपम यांनी जो मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे त्या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात. मुंबईत यशाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण काँग्रेसचे मुंबईचे जे अध्यक्ष आहेत संजय निरुपम यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी लढलेच नाहीत आणि त्यांनी मुळात तयारीच करताना नियोजन करताना कोणालाही विश्वासात घेतला नाही. उमेदवार निवडताना ज्या प्रकारे पार्लमेंटरी बोर्ड असतं ते यावेळेला नव्हतंच. भाजपनं पुण्यात देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. पुण्यात एकहाती सत्ता न आल्यास राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा भाजपचे खासदार संजय काकडेंनी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला दूर करत भाजपशी सलगी केल्यानं काकडेंसाठी ही लढाई मोठी प्रतिष्ठेची बनली होती. तसंच निवडणुकीआधीच राष्ट्रवादीला रामराम ठोकत आमदार अनिल भोसलेंच्या पत्नी रेश्मा भोसले या देखील भाजपत आल्या. त्यांनी देखील इथं विजय मिळवलाय. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे पाठ फिरवणाऱ्या वॉर्ड क्रमांक 15 मध्ये 4ही प्रभागात भाजपचे उमेदवार निवडून आले. लोकांना तुमच्या दैनंदिन राजकारणाच्या व्यतिरिक्त
विकासाच्या कामावर चर्चा आवडते आणि आम्ही विकासाचाच मुद्दा पुणे शहरात धरून पूर्ण प्रचार यंत्रणा आम्ही आखली. मी कार्यकर्त्यांना आणि नेतृत्वाला श्रेय देतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांचा बालेकिल्ला मानली जाणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही देखील भाजपनं काबीज केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने 128 पैकी 78 जागा जिंकल्या आहेत, तर गेल्या निवडणुकीत 83 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला इथं फक्त 35 जागा जिंकता आल्यात. धक्कादायक बाब म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसला साधा भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. तिकडे नाशिकमध्ये देखील भाजपनं जोरदार मुसंडी मारत मनसेचा सुपडा साफ केलाय. 122 पैकी 67 जागा मिळवत भाजपनं नाशिकमध्ये 1 नंबरचा आपण पक्ष आहोत हे सिद्ध केलंय. गेल्या निवडणुकांमध्ये 39 जागा मिळवणाऱ्या मनसेला यंदा 5 जागाच जिंकता आलेल्या आहेत. विशेष म्हणजे नाशिकमधल्या विकास कामांचा अजेंडा पुढे करत राज ठाकरेंनी पालिका निवडणुकीत मतदारांना साथ घातली होती. तसंच लोक विकासाला साथ देतात की पैशाला हे पाहायचंय असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं होतं. मात्र मतदारांनी राज ठाकरेंकडे साफ पाठ केल्याचं दिसतंय. संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये देखील भाजपनं जोरदार मुसंडी मारत सत्ता कायम ठेवली आहे. मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्यासाठी ही लढाई मोठी प्रतिष्ठेची बनली होती. विरोधकांनी नागपूर पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत वेळोवेळी भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र उमेदवार निवडीपासून ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नितीन गडकरींनी नागपुरात मोठ्या प्रमाणावरती सभा घेतल्या. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचा देखील काल पराभव झालाय. आणि निवडणुका झालेल्या 10 महापालिकांमध्ये भाजपला मिळालेल्या जागांची बेरीज ही इतर सर्व पक्षांना मिळालेल्या जागांच्या बेरजेपेक्षा अधिक आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती शेअर केली आहे. निकालानंतर कोणत्या पक्षाच्या जागा वाढलेल्या आहेत आणि कोणत्या पक्षाच्या जागा घटल्या आहेत त्या आकडेवारीवर नजर टाकूया. भाजपच्या जागा या गेल्या 5 वर्षात दुपटीने जास्त वाढलेल्या आहेत. 2012 मध्ये 205 जागी भाजपला यश मिळवण्यात यश आलं होतं. यंदा हा आकडा 550 वर जाऊन पोहोचलाय. दुसरीकडे शिवसेनेच्या जागा वाढलेल्या असल्या मात्र त्याच्यामध्ये जास्त फरक पडलेला नाहीये. शिवसेनेनं 2012 मध्ये 227 जागी यश मिळवलेलं होतं. यंदा 258 जागी यश मिळवण्यात शिवसेनेला यश आलंय. मात्र इतर पक्षांची पडझड झालेली आहे. खास करून काँग्रेस पक्ष 2012 मध्ये 264 जागा मिळवण्यात यश आलेलं होतं. काँग्रेसला अर्ध्याहून जास्त पडझड झाली आहे. 119 जागा कायम राखण्यात यश मिळाले काँग्रेसला. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसची देखील तीच स्थिती आहे. 2012 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण जागा होत्या 262. यंदा 132 जागा कायम राखण्यात राष्ट्रवादीला यश आलंय. आणि सर्वाधिक पडझड कुणाची झाली असेल ती अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. 112 जागी यश मिळवलेलं होतं 2012ला आणि 2017ला फक्त 17 जागा त्यांना कायम राखता आल्या. बातमी नगरमधून. अहमदनगर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा काँग्रेसचा असेल मात्र अजूनही काँग्रेसला खूप काम करण्याची गरज असल्याचं मत राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नोंदवलंय. गेल्या 2 वर्षात भाजपनं कोणतंही काम केलेलं नाही आणि हे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो याची कबुली यावेळी बाळासाहेब थोरातांनी दिली आहे. तिकडे जालना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काल जाहीर झालेल्या निकालात जालना जिल्हा परिषदेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये. रावसाहेब दानवे यांच्या कन्या आशा दानवे यांचा सोयगाव देवी गटातून तर मंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर हे देखील भरघोस मतांनी विजयी झाले. भाजपला सर्वाधिक 22, शिवसेनेला 14 तर राष्ट्रवादीला 13 जागा इथं मिळालेल्या आहेत. तिकडे चंद्रपूर जिल्हा परिषदेची भाजपने पुन्हा एकदा सत्ता हस्तगत केली आहे. 56 सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेत यावेळी भाजपनं
33 जागा मिळवलेल्या आहेत। गेल्या वेळी भाजपनं काँग्रेस वगळता इतर पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केलेली होती। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजपनं एक हाती सत्ता इथं मिळवली आहे। मुंबईमध्ये भाजपनं शिवसेनेला काटेकी टक्कर दिली असली तरी ठाण्यात स्वबळावरती सत्ता स्थापन करण्यात शिवसेनेला यश आलंय। 131 संख्याबळ असलेल्या ठाणे महापालिकेमध्ये 67 जागांसह शिवसेना नंबर 1 चा पक्ष ठरलाय, तर भाजपनं 7 जागांवरून इथं 23 जागांवर उडी मारली आहे। मुंबईच्या कलिना भागातील मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडेंवरती भाजपच्या पराभूत उमेदवारानं प्राणघातक हल्ला केलाय। भाजपचे उमेदवार सुधीर खातूनसह भाजपच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांनी तुरडेंवरती धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केलाय। विजयी उमेदवार संजय तुरडेंची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावरती सध्या कुर्ल्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या हल्ल्यात मनसेचे 10 ते 12 कार्यकर्ते देखील गंभीर जखमी झालेत। अरे रुक जाओ ना, ये बताइए प्रमोद। तिकडे पुण्यात बिबवेवाडी येथील प्रभागातल्या उमेदवारांच्या मतमोजणीत घोळ झाल्याच्या संशयावरून काल रात्री हजारोच्या संख्येत नागरिक रस्त्यावरती उतरले। बिबवेवाडीतल्या प्रभागात प्रत्यक्षात 2700 इतकं मतदान झालेलं होतं, तरी देखील मतमोजणीत उमेदवारांना 60 ते 70 मतं मिळाली। त्यामुळे स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा रंगमंच इथल्या मतमोजणी केंद्रावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। घटनास्थळी रॅपिड ऍक्शन फोर्स देखील दाखल झालं होतं। तिकडे नाशिकमधल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये मतमोजणीत फेरफार झाल्याच्या संशयावरून संतप्त जमावानं जोरदार दगडफेक केली। जमावानं काही काळ मतमोजणी रोखूनही धरली, त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला। यात पोलीस आणि पत्रकार जखमी झाल्यानं अखेर पोलिसांनी हवेत गोळीबार करत जमावाला पांगवलं। प्रभाग क्रमांक 3 मध्ये 23,000 मतदान झालेलं असताना 27,000 मोजलं जात होतं। दरम्यान मतमोजणी संशयास्पद आहे, त्याची सखोल चौकशी करावी, नाहीतर आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा यानंतर शिवसेनेनं दिलाय। वळ्यात पुढच्या बातमीकडे, शाहिद कपूर, सैफ अली खान आणि कंगना राणावत अशा बड्या स्टारर्सना एकत्र घेऊन केलेल्या रंगून हा चित्रपट आज रिलीज होतोय। विशाल भारद्वाज यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील चित्रण या चित्रपटात केलेलं आहे आणि तसं या चित्रपटाचं कथानक आहे। हिंदुस्तान अंग्रेजों का गुलाम है, जहां इस वक्त आजादी की आग आसमान छू रही है। बारूद, बंदूकें, ये सब चाहिए होगा, वो सब भी आ जाएगा। देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा दिवस विशेष आहे। देशभरात महाशिवरात्रीचा मोठा उत्साह बघायला मिळतोय। कानाकोपऱ्यातील शिवमंदिरांवरती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। शिवभक्त मोठ्या प्रमाणावरती भोलेनाथला दुधाचा अभिषेक करतायत। शंकराचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी केलेली संपूर्ण देशभरात पाहायला मिळते। विजयानंतर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला। यावेळी गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी मतदारांचे आभार मानले। 10 महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय। मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो। देशामध्ये मोदीजींनी, नितीनजींनी या ठिकाणी जे काम केलं, जो आशीर्वाद दिलाय, त्या विश्वासातनं आज जनता आपल्या पाठीशी आहे आणि हा विश्वास आपण सार्थ करून दाखवू आणि एक प्रगत महाराष्ट्र आपण घडवून दाखवू, हा विश्वास देतो। आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, निवडून आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। विजयानंतर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी जल्लोष साजरा केलेला आहे आणि भाजपच्या या विजयावरती नितीन गडकरींची बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी।
आपण सगळं चित्र बघता आहात. नागपुरात तर मोठं यश मिळालेलं आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की राज्य सरकार आणि भारत सरकार दोघांच्या वतीने जे विकास कामं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि महानगरपालिका जिथे आम्ही सत्तारूढ त्यांनी पण या दृष्टीने त्याला गती दिली, त्याचा एक परिणाम होता की जनतेने ज्या अपेक्षा निर्माण झाल्या त्यातून त्यांनी आम्हाला विश्वास दाखवलेला आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही जातीपातीच्या राजकारणापेक्षा नेहमी विकासाच्या राजकारणावर भर दिला आणि त्यामुळे जात पंथ धर्म भाषा न बघता लोकांनी आम्हाला मतं दिली आणि त्यांच्या आमच्याबद्दलच्या अपेक्षा आहेत. आता आमच्या समोरचा खरा चॅलेंज हा आहे की त्या सगळ्या अपेक्षा आम्ही पूर्ण करून दाखवणं हे आमच्याकरता सगळ्यात मोठं काम आहे आणि मला विश्वास आहे की नक्कीच आम्ही करू. दुसरं, महाराष्ट्रामध्ये यावेळेला यश जे आहे हे आजपर्यंतच्या राजकीय इतिहासातलं सगळ्यात मोठं यश आहे. मुंबईसारख्या महानगरपालिकेत आमचे फक्त 32 नगरसेवक होते, ते शिवसेनेचा सहयोगी पक्ष म्हणून. यावेळी मी स्वतंत्रपणे लढून आज 82 जागा मिळवल्या आहेत. हे देखील एक मोठं यश आहे, हा विजयच आहे. आणि महाराष्ट्रातल्या देखील जवळपास अनेक महानगरपालिकांमध्ये जी मेजॉरिटी मिळालेली आहे या दृष्टीने निश्चितपणे महाराष्ट्र सरकार त्याची प्रभावी कामगिरी, भारत सरकारची प्रभावी कामगिरी, नरेंद्र मोदींचं दिल्लीतलं नेतृत्व आणि महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीसचं नेतृत्व, या दोन्ही नेतृत्वाला जनतेने पावती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे मोठं यश मिळालेलं आहे. मला विश्वास आहे की आम्ही निश्चितपणे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू. या संपूर्ण निवडणुकीमध्ये शिवसेनेचं ज्या पद्धतीचा संपूर्ण कारभार राहिला आणि जे आता युतीमध्ये जो काही दुरावा निर्माण झाला, आता काय सांगाल ह्या रिझल्ट नंतर? मला वाटतं निवडणुकीच्या काळामध्ये जे काही बोललं जातं ते फार गंभीरतेने घ्यायचं नसतं आणि ते आता त्याच्यावर चर्चाही करणं काही योग्य नाही आहे. अर्थात पुढे शिवसेना आणि भाजपनी वाटचाल कशी करायची हे त्याही पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी ठरवायचं आहे. शेवटी मला नेहमीच असं वाटतं की विचारातली एकता असल्यामुळे दोन्ही पक्षांनी झालं गेलं विसरून त्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन काम करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे. पण एवढा परा दोन्ही पक्षातल्या नेत्यांचा निर्णय आहे, जो निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे जाऊ. भाजपाला हे जे काही यश मिळालं आहे त्यामुळे पुढची जबाबदारी ही जास्त वाढली आहे असं नितीन गडकरी यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर. आणि भाजपला 10 महापालिकांमध्ये आणि जिल्हा परिषदांमध्ये जे घवघवीत यश मिळालेलं आहे, या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या जनतेचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत की महाराष्ट्रातल्या जनतेनं भाजपवरती विश्वास दाखवला. कठोर मेहनतीमुळे आज भाजप शहर पातळीवरती मजबूत झालाय. महाराष्ट्रातील जनता आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन. ठाण्यात शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलं आणि शिवसेनेच्या या विजयानंतर शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली. अखेर जजमेंट डेचा निकाल लागलेला आहे आणि आज ठाण्यामध्ये शिवसेनेला बहुमत मिळालंय. आपल्याबरोबर ठाण्याचे पालकमंत्री आहेत एकनाथजी शिंदे. सर, काय सांगाल, तुमच्या एकूणच या तुमच्या प्रभावाखाली ठाण्यामध्ये शिवसेनेला बहुमत मिळालेलं आहे. राज्यातली एकमेव महानगरपालिका आहे जिला बहुमत मिळालंय. मी सर्वप्रथम ठाणेकरांना मनापासून साष्टांग दंडवत घालतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो. हा विजय ठाणेकरांचा आहे. त्याचबरोबर शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रभावित झालेल्या शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा विजय आहे आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. गेले अनेक वर्ष शिवसेना ठाण्यामध्ये काम करते आहे, या ठाण्याचा विकास करते आहे, या ठाण्याचा कायापालट करते आहे. ठाणं बदलतं आहे आणि हे बदलतं ठाणं घडवण्याचं काम शिवसेनेने केलं आहे आणि त्याचसाठी या निवडणुकीमध्ये ठाणेकरांनी पोचपावती ठाणेकरांनी शिवसेनेला दिलेली आहे. या निवडणुकीमध्ये देखील उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवली आणि या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळालेलं आहे आणि म्हणूनच या ठाणेकरांमध्ये एक आनंद आहे, शिवसैनिकांना देखील आनंद आहे. त्याचबरोबर या ठाण्याचा विकास करत असताना हे ठाणं सुरक्षित ठेवण्याचं काम देखील आमच्या आनंद दिघे साहेबांच्या काळापासून आज तागत सुरू ठेवण्याचं काम आम्ही केलं आहे. म्हणून विकसित आणि सुरक्षित ठाणं ठेवण्याचं काम शिवसेना करते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये लोकांनी त्याची पोचपावती दिली आहे. या निवडणुकीत बहुमत आणि स्पष्ट बहुमत मिळणारी ठाणे महापालिका आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मनापासून मी सगळ्यांचे आभार मानतो.
इतकं भरभरून लोकांनी मतदान दिलेलं आहे. आता या ठाणेकरांना, या मतदारांना तुम्ही पहिलं गिफ्ट काय देणार आहात? ठाणे शहराचा सर्वांगीण विकास हेच गिफ्ट ठाणेकरांना असेल. या ठाण्याच्या ज्या समस्या आहेत, ठाण्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवून या ठाणेकरांना दिलासा देण्याचं काम शिवसेना निश्चितपणे करेल. जे निवडणूक काळात जे प्रश्न उठवले होते विरोधकांनी, ज्या म्हणजे पाण्याचे, घनकचरा व्यवस्थापनाचे, ते प्रश्न कधीपर्यंत सुटतील? मेन म्हणजे पाण्याचा धरणाचा प्रश्न कधीपर्यंत सुटेल? बिलकुल, त्याची सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात केलेली आहे. ठाणे महापालिकेने पुढाकार घेतलेला आहे आणि ठाण्याचं स्वतःचं, ठाणेकरांचं हक्काचं धरण बांधल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. आता प्रश्न हा उरतो की आता तुमचं जर बहुमत आलेलंच आहे तरी देखील तुमचा जो इतक्या वर्षापासून मित्रपक्ष होता भाजप, आता तो तुमच्या सोबत नसला तरी देखील तुम्ही त्याला सोबत घेणार आहात का? आता सत्ता तुमच्याच हातात आहे. बघा, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं या ठाण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम सुरू आहे आणि म्हणूनच युतीबद्दलचा निर्णय जो आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब निश्चितपणे घेतील. तो निर्णय जो निर्णय उद्धवजी घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी निश्चितपणे पुरेपूर या ठाण्यामध्ये केली जाईल. एक शेवटचा प्रश्न मुंबईबाबत सर. मुंबईमध्ये आपण बघतोय की 84-82 अशी एक आकडेवारी आलेली आहे. कोणाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये, तर ठाण्याची टीम मुंबईला पाठवायची का? उद्धवजी समर्थ आहेत तिकडे आमचे पक्षप्रमुख आणि निश्चितपणे मुंबईला देखील मुंबईकरांनी शिवसेनेला देखील पसंती दिलेली आहे आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी नंबर 1चा पक्ष म्हणून शिवसेना मुंबईमध्ये निवडून आलेली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी देखील शिवसेनेला पहिली पसंती दिलेली आहे आणि मुंबईचा महापौर देखील शिवसेनेचाच होईल अशी घोषणा उद्धव ठाकरे साहेबांनी नुकतीच केलेली आहे. नक्कीच. तर हे होते पालकमंत्री ठाण्याचे एकनाथजी शिंदे. बहुमताने आता शिवसेनेची सत्ता जी आहे ती ठाण्यामध्ये बसणार आहे, ठाण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे महापौर देखील शिवसेनेचाच ठाण्यामध्ये होणार आहे. कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे.